मुसळधार पावसामुळे कळव्यातील खारेगाव नाक्याजवळ भले मोठे झाड कोसळून 2 दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास घडली आहे. या जखमींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास दिवा येथे राहणारे विजय पिल्ली वय 32 व कळवा पूर्व येथे राहणारे राजकुमार यादव वय 34 हे दोन मित्र आपल्या दुचाकीवरून मुंबई पुणे रस्त्यावरून ठाणे येथे कामावर जात असताना सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास जोराचा मुसळधार पाऊस सुरू होता. याच वेळी ते खारेगाव नाका पोलीस चौकीजवळ येत असताना रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे झाड या दुचाकीवर अचानक कोसळले. अंगावर झाड पडल्याने ते जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले व कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमध्ये राजकुमार यादव हे किरकोळ जखमी झाले असून दुचाकी चालक विजय पिल्ली यांच्या पायाला गुडघ्यापासून दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या अपघातात कळवा येथे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड कापून बाजूला केले. यावेळी थोडा वेळ कळवा मुंब्रा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. काय घटना घडली, काय सांगाल? मोठं झाड पडले, 2 जण जखमी झालेले, काय सांगाल त्या संदर्भात? दूरच आवाज. आज सकाळी पहाटेच ही घटना घडलेली आहे. आपला खारेगाव नाका येथे एक विश्वाचं झाड पडलं होतं. मला काही साहित्यिक नागरिकांचा फोन आल्यानंतर मी इथे येऊन बघितलं तर 2 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे इथे आणि त्या बाईकवरचं एकाच्या जोराला लागलेलं आहे आणि त्या 2 जखमींना आम्ही स्वतः शिवाजी हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या गाडीमध्ये नेलेलं आहे. झाड पडण्याच्या घटना त्या दुर्दैवी घडलेल्या आहेत. मुंबईमध्ये आता मध्यंतरी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. इथेही जखमी झालेले आहे. काय अवस्था आहे? प्रशासनाने काय काळजी घ्यायला पाहिजे? मला वाटतं हा पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा चालू आहे. कारण यापूर्वी नियमितपणे वृक्षाची छाटणी होत असे मे महिन्यात, परंतु यावर्षी वृक्ष छाटणी झालेली नाही असं दिसतंय आणि प्रत्येक ठिकाणी झाडे कोसळण्याचं कारण तेच आहे. कारण ही झाडं एक विदेशी आहेत, परदेशी, त्याच्यामुळे ती झाडं कोसळत आहेत आणि व्यवस्थित छाटणी करत नाहीत. कारण हे फक्त खालच्या भागाची छाटणी करतात आणि वरचा भाग तसाच सोडून देतात आणि त्यामुळे हे झाडं कोसळण्याचं प्रमाण वाढलंय. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी 24 तास आधीच जोरदार तयारी करून कुठेही वित्तहानी तथा जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेत संबंध मुंब्रा कौसा फिरून जनतेला आधार दिला. आज दिवसभर मुंब्रा कौसा भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या विविध भागात नाले तुंबून पाणी रस्त्यावर आले होते. त्यानंतर शानू पठाण आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. मॅनहोल उघडून तसेच नाल्यातील कचरा बाजूला करून पठाण यांनी पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने झाला. दरम्यान संबंध शहरात फिरून मुलांना घराबाहेर पाठवू नका, पावसाचा जोर वाढणार असल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने घरातच राहा, गरज असल्यास आपल्याला फोन करा, सर्व मदत पोहोचवली जाईल असेही शानू पठाण यांनी प्रत्येक भागात फिरून जाहीर केले. शनिवारी ठाणे शहरात पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते. परिणामी लांबवरून आलेल्या प्रवाशांची कुचंबना दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
वंदना सिनेमा येथे पाण्यात उतरून त्यांनी लोकांना मदत करण्याचे धोरण अंगीकारले होते. काही रिक्षा तैनात करून त्यांनी प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले. रिक्षा उपलब्ध नसताना स्वतःच्या वाहनाने त्यांनी प्रवाशांना त्यांच्या घरी सोडले. आज सकाळपासून पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केली. पावसाने शहराच्या अनेक भागात पाणी जमा झाले असल्याचे समजल्यानंतर मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकार्यांनी शहरातील विविध भागात दुचाकीवरून पाहणी केली. वंदना सिनेमा येथे लांब पल्ल्याच्या एसटी बस येत असतात. मात्र याच ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने प्रवास करून आलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. ही बाब ध्यानात येताच प्रधान यांनी तत्काळ काही रिक्षा तैनात केल्या. तसेच आपले स्वतःचे वाहन बोलावून त्याद्वारे नागरिकांना इच्छित स्थळी सोडले. दरम्यान यावेळी त्यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले. एका ट्यूबवर बसून तुंबलेल्या पाण्यात गाड्या नको होड्या चालवा असा संदेश दिला. ते म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून वंदना सिनेमा परिसरात पाणी साचत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सत्ताधारी आणि प्रशासनाला करता आलेल्या नाहीत. आम्ही 6 जूनपासून नाले सफाईवरून ओरडत आहोत. मात्र सत्ताधारीही त्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणूनच ठाणे शहर जलमय होत आहे. आता नागरिकांनीच लक्ष देऊन आपण कोणाला निवडून देतोय याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे सांगितले. यावेळी मकसूद खान, विश्वास चव्हाण, प्रवीण कडलाग, संदेश गमरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. असं आहे की गेले 40 वर्ष मी बघतोय की या ठिकाणी पाणी भरतच. महानगरपालिका गेले कित्येक दिवस सांगते की 10 कोटी रुपये आम्ही दिलेत आणि सगळे नाल्याची सफाई झाली. मी 1 जून पासून सांगतोय की नाले सफाई झाली नाहीये. फिरा, रस्त्यावर उतरा, नाले बघा, कोणी आलं नाही. आता महापौर महोदया 3-4 दिवसापूर्वी नाले सफाईला उतरलेले आहेत. आज पहिल्याच पावसाची हालत बघताय ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे. आम्ही मुद्दामून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलो तर काय एसटी स्टँडवर म्हातारे उतरतायत, सिनियर सिटीजन्स उतरतायत, स्टुडंट्स उतरतायत आणि घरी जायची त्याची सोय नाही. म्हणून कुठेतरी रिक्षा थांबायच्या, त्यांना बसवून द्यायचं, ते सुखरूप घरात पोचतील ही सोय आम्ही करायचा प्रयत्न करतोय. तसंच या रस्त्यावर खड्डे आहेत. इथे उभा राहिल्यावर आम्हाला कळतंय की खड्डे कुठे आहेत. ते जे 2 व्हीलरवर जात आहेत त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी खड्डा आहे, बाजूनी जा. अशा प्रकारची मदत करायचा प्रयत्न आम्ही करतो. येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून गरिबांना धाक दाखवून जमिनी हडप केल्या जात आहेत. यात शासकीय अधिकारीही गुंतल्याचा खळबळजनक आरोप करत आमदार संजय केळकर यांनी गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कायदा आणण्याची मागणी अधिवेशनात केली आहे. पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव क्रमांक 293 वर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरात होत असलेली अनधिकृत बांधकामे, जमिनी बळकावणे, शासनाचा महसूल बुडवणे, फसवणूक करणे आदी मुद्दे मांडत गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कठोर कायदा आणण्याची मागणी केली. येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून यात शासकीय अधिकारी सुद्धा गुंतल्याचा आरोप त्यांनी केला. शासकीय भूखंडावरही अनधिकृत बांधकामे होत असून सहाय्यक आयुक्त सुद्धा त्याला पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे. या अधिकाऱ्यांवरच धाक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी संजय केळकर यांनी केली आहे. म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरित कराव्या लागणाऱ्या 31 सदनिका दर्शन सागर डेव्हलपरने विकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून कारवाई मात्र शून्य आहे. या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील विटावा, शांताराम नगर, प्रभुकृपा सोसायटी, सूर्यनगर परिसरात नाले व गटारे तुंबल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या परिसरातील अनेक रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी साचले असून भिंतीमधूनही पाणी झिरपत आहे. तसेच बाथरूममधून गटाराचे पाणी वर येत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार तक्रार करूनही या समस्येची कायमस्वरूपी दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पावसाळ्यातही परिस्थिती
अधिक गंभीर बनत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने नाले व गटारांची स्वच्छता करून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. या गंभीर समस्येकडे माध्यमांनी व प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, ही विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे.